राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्या हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथे सभा पार पडणार आहे आणि मी त्याच सभास्थळावरती आहे। या सभास्थळावरती खासदार हेमंत पाटील आणि आमदार संतोष बांगर हे जे आहेत आता पाहणी करत आहेत। जवळपास सभेची तयारी जी आहे ती आता अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे आणि या सभेसाठी जे आहे ते 50,000 शिवसैनिक जमणार असल्याचं या ठिकाणी आपल्याला माहिती मिळाली आहे। आणि ह्यावर बोलण्यासाठी आता आपल्यासोबत आमदार संतोष बांगर आहेत। काय सांगाल, कशी असणार पूर्ण सभेची तयारी? तयारी चालू झालेली आहे। उद्या दुपारी 1 वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे या ठिकाणी येणार आहेत। 50,000च्या वर या ठिकाणी शिवदूत, शिवप्रमुख, शाखा प्रमुख, बूथप्रमुख या ठिकाणी हा मेळावा सर्वात 50,000च्या वर या ठिकाणी शिवसैनिक उद्या जमणार आहेत। त्याच्यासाठी मार्गदर्शनासाठी एकनाथभाई शिंदे येणार आहेत। निश्चितच 50,000च्या वर शिवसैनिक येणार असल्याचं आमदार संतोष बांगर यांनी सांगितलं। काय सांगाल, वसंत सहकारी साखर कारखान्याला मुख्यमंत्री भेट देणार असल्याची माहिती? माननीय मुख्यमंत्री दुपारी साधारणतः 12च्या सुमारास नांदेड इथं आगमन होणार आहे। तिथून गेल्या अनेक वर्षापासून बंद असलेला वसंत सहकारी साखर कारखाना साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेला आहे आणि मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त 2600 रुपये भाव आम्ही तिथं देतो आहे। साहेबांच्या हस्ते साखर पूजनाचा कार्यक्रम होणार आहे आणि तिथून साधारणतः 1च्या सुमारास ते बाळापूरच्या दिशेनं साहेब येणार आहेत। 1 तासभर पोफाळी इथं शेतकरी मेळावा आणि साखर पूजन हे दोन्ही कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत। काय संबोधित करतील शिवसैनिकांना मुख्यमंत्री? आपण बघताय की संकल्प 48 शिवसंकल्प मिशन 48 ठिकाणी माननीय मुख्यमंत्री ह्या सभा घेत आहेत आणि या सभेच्या अंतर्गत लोकसभेला साधारणतः 2-2 हजार बूथ प्रत्येक ठिकाणी आहेत। त्या प्रत्येक बूथवर 10 शिवदूत, त्याचबरोबर 10 गटप्रमुख, बूथप्रमुख, शिवसेनेचे पदाधिकारी असे साधारणतः 40 ते 50,000 शिवसैनिकांनी आगामी लोकसभेमध्ये युतीचं काम कशा पद्धतीनं करायचं आहे आणि या महाराष्ट्रावरच नाही तर या देशावरती भगवा फडकवण्याच्या दृष्टीने 48 जागा आणण्याच्या दृष्टीने कसं काम करायचं आहे, सरकारने काय कामगिरी केलेली या संदर्भामध्ये मार्गदर्शन करणार आहेत। निश्चितच आहे, जे 1-2-1.5 वर्षामध्ये झालेल्या कामाची या ठिकाणी माहिती देणार असल्याचं हेमंत पाटील यांनी सांगितलं। त्याचबरोबर जे आहेत ते सुरुवातीला यवतमाळ जिल्ह्यातील उंबरखेड येथील वसंत सहकारी साखर कारखान्याला ते भेट देणार आहेत आणि त्यानंतर जे आहे ते मुख्यमंत्री हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूरच्या सभेकडे रवाना होणार असल्याचं खासदार हेमंत पाटील यांनी सांगितलं आहे। कॅमेरामन शिवाजी शिंदेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, आखाडा बाळापूर, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।